आदिवासी क्षेत्रातही होळी सणाला फार महत्त्व आहे। धुळे जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी तसंच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमारेषेवर असलेल्या नवागावात पारंपरिक पद्धतीनं आज पहाटे पूजा करून होळीच्या सणाला सुरुवात झाली। परंपरेनुसार आदिवासी बांधवांनी होळीच्या आदल्या रात्री गेर नृत्य करत ढोल, मांदल, झांज, थाळी, बासरी आणि शिट्टीच्या निनादात रात्रभर जागरण केलं आणि पहाटे 4:30च्या सुमाराला आकाशात ध्रुव तारा दिसल्यानंतर गावातील पंचांनी विधिवत पूजा करून होलिका दहन केलं। खानदेशातील सातपुडा परिसरातील मानाची होळी म्हणून नवागावची होळी प्रसिद्ध आहे। या होळी उत्सवासाठी राज्यात कामासाठी स्थलांतरित झालेले आदिवासी बांधव तसंच मध्य प्रदेशातल्या खरगोन, बडवानी, सेंधवा या परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात नवागावात दाखल झालेत। विविध पारंपरिक वेशभूषा करून हे आदिवासी बांधव हातात शस्त्र घेऊन वाद्यांच्या तालावर ठेका धरून होळीच्या भोवती नृत्य करतात। होळी पेटल्यावर होळीतील बांबू हा जमिनीवर टेकू न देण्याची इथे परंपरा आहे। बांबूला वरचेवर झेलून होळीभोवती त्याचा फेर धरला जातो। नंतर बांबूचा शिगा तोडण्याची प्रथाही आहे। या होलिका दहनासह 5 दिवस सुरू असलेला होलिका उत्सवाचा समारोप उद्या धुळवडीनं इथे होणार आहे। आपण सुरुवात झाली आहे होळीला। आजूबाजूचे जवळजवळ 15 ते 20 जिल्ह्यात तालुक्यातील लोक इथं नवागावला हजेरी लावत असतात। वाजंत्रीवाले, बावा, बुद्या, गेऱ्या सर्व मंडळी म्हणजे आपल्या परंपरेनुसार सजवलेले सर्व येत असतात इथं। शिवाय सर्व गावकरी रात्रभर जागी असून सर्व बंदोबस्त फेऱ्या टाकत असतात।